नमस्कार, मी रवी कुमार. जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात 85 आवाजच्या खास स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. कसे आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. आजचा विषय आहे, आजच्या व्हिडिओच्या सुरुवातीला का कुणास ठाऊक मला तुम्हा सर्वांना एक शेर ऐकवायची इच्छा होती. हा शेर ऐकल्यानंतर तुम्हाला स्वतःच कल्पना येईल आजचा व्हिडिओ नेमका कुण्या दिशेने जाणार आहे. वो आए थे तवायफों के कोठे बंद कराने, वो आए थे तवायफों के कोठे बंद कराने, लेकिन कुछ सिक्कों की खनक सुनकर वो खुद मुजरा कर बैठे. नक्कीच आम आदमी पक्षाच्या राघव चढ्ढांविषयीचा आजचा हा आपला व्हिडिओ आहे. आणि या सगळ्याचं श्रेय जर कोणाला जात असेल तर ते जातं भारताच्या न्यायव्यवस्थेला, भारताच्या सर्वोच्च न्यायव्यवस्थेला या सगळ्याचं क्रेडिट जातं. द क्रेडिट गोज टू इंडियन ज्युडिशियरी. या सगळ्याचं श्रेय इंडियन ज्युडिशियरीने अगदी हसत हसत घेतलं पाहिजे. न्यायव्यवस्थेने या सगळ्याचं श्रेय घेतलं पाहिजे. हा सगळा पराक्रम तुमचा आहे, हे सगळं यश तुमचं आहे न्यायव्यवस्था. कारण जर आपण शिवसेनेच्या बाबतीत योग्य वेळेत न्याय केला असता न्यायव्यवस्था, तर कदाचित शिवसेनेनंतर लोक जनशक्ती पार्टी, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि त्यानंतर आज आम आदमी पार्टी आणि अनेक जे अजून सुपामध्ये आहेत ते सुद्धा वाचतील. पण नाही, या सगळ्याचं श्रेय न्यायव्यवस्थेला द्यावंच लागेल. माफ करा, ज्या प्रकारे एखाद्या घटनात्मक महत्व असलेल्या केसला अशा प्रकारे तारखांवर तारखा जर मिळत असतील तर मात्र न्यायव्यवस्थेला एक मानाचा जय महाराष्ट्र नक्कीच बनतो. मानाचा जय महाराष्ट्र घटनात्मक पेच आहे, ज्या निर्णयावर या देशाची लोकशाही टिकेल, मरेल, हरेल, हे सगळं अवलंबून आहे. त्या केसला तारीख पे तारीख, लेकिन अभी तक इंसाफ नहीं मिला जज साहब, इंसाफ नहीं मिला. काय चाललंय हे नेमकं? विचार करा. हा राघव चढ्ढा म्हणजे खरं तर आम आदमी पक्ष दिल्लीतलं हे प्रकार, पण हे संबंध देशभर तुम्हाला असंच पाहायला मिळणार आहे. हे महाराष्ट्रात झालं, हे बिहारमध्ये झालं, हेच दिल्लीमध्ये होईल, हेच राजस्थानात होईल, हेच पश्चिम बंगालमधील, हे संबंध भारतभर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. फार लवकर आपण नेपाळच्या दिशेने दौडत आहोत. आपली घोडदौड सुरू आहे नेपाळच्या दिशेने. हे जर असंच राहिलं तर देशभर या सगळ्याची एक आग पेटून जाईल. हे मी तुम्हाला आज ठामपणे सांगू शकतो. एक काळ येतो, ते 100 अपराध भरले तर 101व्या अपराधाच्या वेळेस काय घडायचे तुम्हाला सगळ्यांना चांगलंच माहितीये. मी काय सांगायची म्हणजे मी काय सुचवू इच्छितोय तुम्हाला कळतंय. लक्षात घ्या, न्यायव्यवस्थेने कमीत कमी आता तरी जागं व्हावं. याचं कारण तुम्हाला सांगतो. 10 पैकी म्हणजे आता हे लोकसभेचे खासदार नाहीयेत बरं का, हे राज्यसभेचे खासदार आहेत. बरं, पक्षांतर बंदी कायद्याचा वारंवार हा जो राघव चढ्ढा, जो कालपर्यंत हिरो बनून फिरत होता, आज जो मिस्टर झिरो झालेला आहे, ज्याच्या आज एका दिवसामध्ये म्हणजे कालच्या त्या प्रेस कॉन्फरन्स नंतर 1-1.5 दिवसामध्ये जवळपास 4 ते 5 लाख फॉलोअर कमी झाले. हे कोण होते हे फॉलोअर? हे सगळे तुमच्या विचारांना मानणारे होते, तुमच्या प्रामाणिकपणाला मानणारे होते. हे फॉलोअर कोण होते? हे काही तुमचे बांधलेले नोकर नव्हते, तुमचे अंधभक्त नव्हते. हे विचार पाळत होते, हे विचार मानत होते. ज्या वेळेस तुम्ही म्हणताय कालच्या तुमच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये की मी भारतीय जनता पक्ष यासाठी म्हणजे जॉईन करत आहे, जोडला जात आहे, कारण आम आदमी पक्षामध्ये भ्रष्टाचार चालू आहे आणि त्या भ्रष्टाचाराचा मला भाग बनायचं नाही. इथंच तुमच्या विचारांची ती आम्हाला पुढची दिशा आणि दशा दोन्ही कळाल्या. जरा एकदा हा व्हिडिओ पहा. काल कसले अकलेचे तारे तोडले यांनी. आज हम एक ऐसे मोड़ पर खड़े हैं कि हमारे पास सिर्फ 2 ही ऑप्शंस थे, 2 विकल्प थे. या तो हम राजनीति छोड़ दें और पिछले 15-16 साल जो हमने सार्वजनिक जीवन में काम किया उसे त्याग दें, या फिर हम अपने अनुभव को, अपनी स्किल्स को, अपनी पूरी ऊर्जा और एनर्जी को लेकर पॉजिटिव पॉलिटिक्स करें. इसीलिए हमने ये डिसाइड किया दैट वी द 2/3 members of parliament of the belonging to the Aam Aadmi Party in Rajya Sabha
exercise the provisions of the Constitution of India and merge ourselves with the BJP. हम बीजेपी में विलय करते हैं. आता माझा सवाल न्याय व्यवस्थेला आहे. न्याय व्यवस्थेने सांगावं, ज्यांच्या जीवावर हे राज्यसभेचे खासदार झाले. आता तुम्हाला माहिती असायला हवं, पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचं सरकार आहे. छोटं राज्य आहे, पण आम आदमी पक्षाचे सर्वाधिक आमदार हे पंजाबमधून निवडून आलेले आहेत. त्यामुळे पंजाबमधून सर्वाधिक 10 राज्यसभेवर खासदार पाठवण्याची संधी आम आदमी पक्षाला मिळाली. त्याच्यामध्ये अनेक आजही तीन खासदार आजही आम आदमी पक्षामध्ये आहेत. पण जे 7 खासदार ज्यांनी पक्ष सोडला त्याच्यामध्ये राघव चड्ढा एक आहेत, अशोक मित्तल. आता नवल तर ह्या गोष्टीचं वाटतं, अशोक मित्तल, लवली युनिव्हर्सिटी, तुम्ही नाव ऐकलं असेल, बऱ्याचदा ऑनलाईन त्याच्या ऍड येतात, त्या जाहिराती येतात लवली युनिव्हर्सिटीचे. त्यांच्यावरही ईडीचे धाड छापे सत्र. जसं राघव चड्ढांचं उपनेते पद काढलं गेलं राज्यसभेतलं आणि ह्यांना दिलं गेलं, तसं ह्यांच्यावर धाड ईडी. म्हणजे मला कळत नाही हे असं आपण ते, आता मला ते शब्द वापरायचे नाही, ते श्वानांचे, मला खरं तर श्वान हा शब्द वापरायचा होता पण मी तो वापरणार नाही. ते आपण बोलवतो कसं, कुठली भाषा वापरतो आपण त्याला बोलवताना, मला हे सगळं तसंच भासतं का कुणास ठाऊक. संकट भारतीय जनता पक्षावर आलं की ह्या सगळ्या ढाल बनून पुढे येतात. विचार करा, हे अशा प्रकारे संस्थांचा वापर आजवर 70 वर्षाचा काँग्रेसचा काळ पाहिला, पण इतक्या घाणेरड्या पद्धतीने काँग्रेसच्या काळातही म्हणजे असं नाहीये की काँग्रेसने खूपच चांगल्या पद्धतीने राज्यकारभार केला. काँग्रेसने या ईडीला, सीबीआयला, इन्कम टॅक्सला, पोलीस प्रशासनाला यांना कधी अजिबात मी म्हणणार नाही. पण आजवर काँग्रेसच्या काळामध्ये आम्ही टी सेशनचेही ते निर्णय पाहिलेले आहेत, ज्यांनी पूर्णच्या पूर्ण राज्याची निवडणूक रद्द करवली होती. विचार करा, त्यावेळेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सरकारवर ताशेरे ओढताना आम्ही पाहिलेली आहे. त्या काळात सुप्रीम कोर्टांना किंवा सुप्रीम न्याय व्यवस्थांना आम्ही सरकारच्या विरोधात बोलताना पाहिलेलं आहे. त्यावेळेस मीडियाला आम्ही सरकारच्या विरोधात बोलताना पाहिलेलं आहे. त्यावेळेस आम्ही अनेकांना, अगदी रिझर्व्ह बँकेला सुद्धा आम्ही सरकारच्या विरोधात बोलताना पाहिलेलं आहे. कॅगचे आम्ही कित्येकदा कॅगचे घोटाळे ज्यावेळेस यायचे, सरकारला धडकी बसायची, कॅगचा घोटाळा बाहेर आला, कॅगचा घोटाळा. ह्या संस्था, आता कॅग नावाची संस्था आहे कुठे? मग मला एक प्रश्न आहे साधा. ज्यावेळेस हे अशोक मित्तल, हे संदीप पाठक, आता हरभजन सिंग, त्या हरभजन सिंगच्या घरावर लोकांनी गद्दार लिहिलं. जे महाराष्ट्रात घडलं तेच तिथे घडलं. हरभजन सिंगच्या घरावर लोकांनी जाऊन स्प्रे पेंटने गद्दार लिहिलेला आहे. जरा एकदा हा व्हिडिओ एसएचओ साहब आपके सामने वो लिख रहे हैं, आप उनको रोक नहीं रहे। आपके सामने लिख रहे हैं वो, आप रोक नहीं रहे उनको। रोके जा रहे हैं। पंजाब दा गद्दार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। पंजाब दा गद्दार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। पंजाब दा गद्दार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। पंजाब दा गद्दार मुर्दाबाद, मुर्दाबाद। भाई साहब विचार करा, हरभजन सिंग, स्वाती मालिबार, राजेंद्र गुप्ता, विक्रम सहानी अशी जवळपास 7 खासदार की भारतीय जनता पक्ष जॉईन करत आहेत. माझा सवाल हा आहे की हे लोकांमधून निवडून गेलेले आहेत? नाही. यांना लोकांनी निवडून दिलेलं आहे? नाही. यांना निवडून दिलाय पक्षाने, कारण पक्षाने उमेदवारी दिली आणि पक्षाने उमेदवारी दिल्यानंतर यांना त्या पंजाबच्या सर्व आमदारांनी यांना मतदान दिलं. मग माझा साधा प्रश्न आहे, जे आमदार आजही आम आदमी पक्षामध्ये आहेत, ज्यांच्या जीवावर हे खासदार झाले, हे पक्ष, ही 7 मंडळी, जी 10चा 2/3 आकडा जो 6-7चा होतो, 2/3 7चा आकडा होतो, हे प्रेस कॉन्फरन्स घेतात आणि ज्या पक्षाने यांना उभं केलं त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप ठेवतात. मला नवल वाटतं, ज्या भ्रष्टाचारावर हाच स्वतः राघव चड्ढा कित्येकदा ही विधानं करत होता. जरा पहा. और मेरा ये मानना है कि बीजेपी एक गुंडों की पार्टी है, अनपढ़ गुंडों की पार्टी है. वो सिर्फ गुंडागर्दी करते हैं और पेट्रनेज देते हैं गुंडों को. खरं तर नवल वाटतं, म्हणजे आज खरंच देशाचं राजकारण ज्याला महाराष्ट्राने खरं तर दिशा दिलेली आहे, या सगळ्याचा करता धरता जर कोणी असेल तर तो महाराष्ट्र आहे. आज जर देशातलं राजकारण, आजवर महाराष्ट्राने देशाला दिशाच दिलेली आहे.
मग आजवर चांगल्या कारणांसाठी दिली, आता महाराष्ट्र देशाला वाईट कारणांसाठी दिशा देतोय. हे दुर्भाग्याने आणि खेदाने व्यक्त करावं लागतं. आजवर लढवय्या म्हणून महाराष्ट्र ओळखला गेला. आजवर देशावर संकट आलं, महाराष्ट्र धावून गेला. अगदी इतिहासही तुम्हाला तेच सांगतो. पानिपताचा इतिहासही तुम्ही पाहिला असाल. ज्यावेळेस देशावर संकट होतं, महाराष्ट्र धावून गेला होता. ज्यावेळेस संस्कारांचा विषय तो महाराष्ट्राचं उदाहरण दिलं जातं. ज्यावेळेस परंपरांचं उदाहरण दिलं जातं, महाराष्ट्राचं उदाहरण दिलं जातं. ज्यावेळेस वारशाचं उदाहरण दिलं जातं, महाराष्ट्राचं. आज काय मिळतंय महाराष्ट्राकडनं? हे असे पराक्रम. विचार करा, दिल्ली जलबोर्डावर हाच राघव चड्ढा दिल्ली जलबोर्डावर असताना त्याच्याही नावाची एखादी फाईल खुलते की काय? कारण तशा बऱ्याच चर्चा झाल्या मधल्या काळामध्ये. ईडीकडे त्याची एक फाईल लागलेली आहे म्हणे. राघव चड्ढा जो गायब झाला, तुम्हाला माहिती असायला हवं, ज्यावेळेस अरविंद केजरीवाल यांना अटक झाली, त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं, त्यांच्यावर तो लिकर स्कॅम हा सगळा जो घोटाळा, जो कथित घोटाळा होता, नंतर त्यांना त्यातून क्लीन चिट मिळाली. म्हणजे बरोबर निवडणुकीच्या काळामध्ये एखाद्या नेत्याला असं आत ठेवायचं, त्याच्या पक्षाची बदनामी करायची, आणि जवळपास कोर्ट ज्यावेळेस ऑब्झर्व करतं की याच्यामध्ये काही पुरावे तुम्ही देऊ शकत नाही, तुम्ही कुठलेही ठोस कारण दाखवू शकत नाही, फक्त चौकशीच्या नावाखाली त्या माणसाला जेलमध्ये ठेवणं हे योग्य नाही. त्यानंतर त्यांना बाइज्जत बाहेर काढलं जातं. विचार करा, त्या लिकर स्कॅम घोटाळ्यामध्ये यांचंही नाव येतंय की काय अशा, आणि आलं सुद्धा होतं. एका चार्जशीटमध्ये यांचं सुद्धा नाव आलं होतं. हा माणूस लंडनमध्ये माफ करा, हा लंडनमध्ये जाऊन मॅचेसचा आनंद घेतो. आज विचार करा, तुम्ही आजवर पाहिलं असाल यांचे अनेक व्हिडिओ. म्हणजे लोकांनी यांना इथे बसवलं, इथे यासाठी बसवलं कारण तुम्ही लोकांचे प्रश्न विचारत होतात संसदेमध्ये. पण एक तुम्ही ऑब्झर्व केलं का, कधी एक निरीक्षण केलं का, ज्या वेळेस आपला नेता जेलमध्ये आहे त्यावेळेस हे शांत राहिले. ज्यावेळेस आम आदमी पक्ष ज्यावेळेस इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या विरोधात, त्या ज्ञानेश कुमारच्या विरोधात तिकडे अविश्वास याचिका घेऊन येतो, त्यावेळेस हा माणूस तिकडे 28 दिवसांचं बिल असायला हवं किंवा समोसा किती रुपयाचा असायला हवा यावर बोलत होता. विचार करा, ज्या वेळेस यांचा नेता स्वतः अरविंद केजरीवाल ज्यावेळेस सबंध देशभर चाललेल्या इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या खांद्यावर बंदूक ठेवून भारतीय जनता पक्ष देशभर राबवत असलेल्या ऑपरेशन लोटसच्या विरोधात आवाज उचलत होता, त्यावेळेस मात्र हा माणूस ब्लिंकिटच्या त्या बाईक रायडरच्या मागे बसून ब्लिंकिटमध्ये काय चालतं, त्यांना काय दिलं गेलं पाहिजे यावर बोलत होता. मी म्हणत नाही या गोष्टी महत्वाच्या नाहीत, पण काय गरजेचं आहे, त्या क्षणाला आपण कुठले मुद्दे घेतले पाहिजेत हे सुद्धा तितकंच महत्वाचं. आम आदमी पक्षाला ह्यांचा झुकाव स्पष्ट झाला होता. हे ज्या वेळेस यांच्या या लिकर स्कॅमच्या गोष्टी, यांच्या दिल्ली जल बोर्डाच्या गोष्टी, ईडीच्या छापेमारीच्या गोष्टी, या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस लक्षात घेऊन यांचं बोलणं भारतीय जनता पक्षाच्या विरोधातलं कमी झालं, त्यानंतर आम आदमी पक्ष समजून गेला की यांचा प्रवास नेमक्या कोण्या दिशेने आहे. त्यामुळे यांची उपनेते पदावरून हकालपट्टी केली गेली होती. ज्या माणसाला ठेवलं तो त्यांचं नाव आहे अशोक मित्तल, लवली युनिव्हर्सिटीवाले. तो माणूसही यांच्या बाजूला बसून, म्हणजे जशी त्यांची नेमणूक झाली तशी त्यांच्यावर धाडसत्रे सुरू. तेही इथे आम आदमी पक्षातून राजीनामा देऊन तिकडे. नवल वाटतं. बघा ना, यांचा आणखी एक व्हिडिओ दाखवतो. भारतीय जनता पक्षाविषयी बोलताना म्हणतायत, म्हणजे बिना पावडरची स्वच्छ करण्याची ताकद भारतीय जनता पक्षामध्ये असे म्हणणारे, म्हणजे सगळ्या भ्रष्टाचाऱ्यांना आपल्यामध्ये घेऊन स्वच्छ करण्याची मशीन म्हणजे भारतीय जनता पक्ष म्हणणारे आज काय करतायत जरा पहा. भारतीय जनता पार्टी एक ऐसी वॉशिंग मशीन है जो बिना डिटर्जेंट पाउडर के ही दमदार सफाई देती है. एक तरफ से कथाकथित भ्रष्टाचारी डालो और दूसरी तरफ से क्लीन चिट निकलती है. ये बीजेपी आज एक वॉशिंग मशीन बन गई है. आज तक वो रकम नहीं बनी, मैं साफ तौर पे कहना चाहता हूं, आज तक वो रकम नहीं बनी और वो शख्स पैदा नहीं हुआ जो राघव चड्ढा को, आम आदमी पार्टी को या अरविंद केजरीवाल को खरीद ले. मैं साफ तौर पे अपने विरोधियों को कहना चाहता हूं. म्हणतायत अशी कोणती रक्कम पैदा नाही झाली, असा कोणी शख्स पैदा नाही झाला जो राघव चड्ढाला विकत घेईल. कमीत कमी आपण आपल्या या विधानांचा, स्वतःच्या केलेल्या विधानांचा तरी मान स्वतः ठेवायला हवा होता. काही असो, भाजपाचे आज यांनी घुंगरू बांधले. आम्हाला खरंच आमचा अभिमान वाटतो आमच्या संजय राऊत साहेबांचा. त्या माणसाने शिवसेनेसाठी जेल पत्करली. आजही त्यांच्यावरचा एक कवडीचा आरोप हे विरोधक सिद्ध करू शकले नाहीत. पण विचार करा,
आपला स्वतःचा नेता किंवा म्हणजे स्वतः अरविंद केजरीवाल असतील किंवा प्रशांत भूषण असतील हे स्वतः जेलमध्ये गेले आणि त्यानंतर ते बाहेर देखील आले, बाइज्जत बाहेर आले. लोकांच्या मनात त्यांच्याविषयी किंमत वाढली. आणि आपण काय केलं? आपण हिरोचे झिरो झालात. मुन्ना, मला एकच म्हणायचंय, डर मत मुन्ना, डर के आगे जीत है. आता ह्या चड्ढांना खाकी चड्डी घालावी लागणार. काही का असं यांच्या अनेक गोष्टी मी पाहतोय. यांनी आजवर राज्यसभेत केलेल्या सगळ्या भाषणांची मी यादी पाहतोय, पण मला तेच वाटायला लागलं, यांचा हा जो मुन्ना होता ना, जो बेडर सारखा बोलायचा, मुन्ना घाबरला. मला शेवटी एवढंच सांगणं वाटतं, डरमत मुन्ना, डर के आगे जीत है. पण आता काय झालंय, ती खाकी चड्डी घालून झाली. चड्ढांनी चड्डी घातली, खाकी चड्डी घातली. हे ऑपरेशन लोटसचं नाव देत आहेत या सगळ्याला. मला खरं तर या ऑपरेशन लोटस या नावावरच आक्षेप आहे. आक्षेप असा, हे स्वतःला वाघ म्हणवतात. आम्ही वाघ म्हणून शिकार करतोय आता. म्हणजे महाराष्ट्रात शिंदेगड सुद्धा आम्ही वाघ, टायगर काय म्हणतात, ऑपरेशन टायगर, ऑपरेशन लोटस. वाघ स्वतःची शिकार स्वतः करतो. वाघ इतरांनी केलेल्या शिकारीवर जगत नाही. वाघ इतरांची शिकार चोरत नाही. वाघामध्ये स्वतःची शिकार स्वतः करण्याची धमक असते. ही माणसं, ही टायगर, ही बांडगुळ, ही परपोशी बांडगुळ, झाडावर लागलेली ही परपोशी बांडगुळ. काय म्हणायचं यांच्याविषयी तुम्ही मला सांगावं. मला खरं तर आज ते भगवंत मान यांचं स्टेटमेंट पाहिलं आणि मला पुन्हा एकदा न्यायव्यवस्थेला प्रश्न विचारावे वाटले. कारण भगवंत मान यांनी महाराष्ट्राचं उदाहरण दिलं, म्हणजे शरद पवार साहेबांच्या पक्षाचं, शिवसेनेचं उदाहरण दिलं. तर ते उदाहरण सुद्धा पहा कि साडे राज सभा के कुछ मैंबरां नूं उन्होंने अपने बल बुला लिया. ਉਹੀ ਵਾਸ਼ਿੰਗ ਮਸ਼ੀਨ ਜਿਹੜੀ ਸ਼ਰਦ ਪਵਾਰ ਹੋਰਾਂ ਦੀ ਪਾਰਟੀ ਤੇ ਚੱਲਦੀ ਹੈ, ਜਿਹੜੀ ਉਦਵ ਠਾਕਰੇ ਹੋਰਾਂ ਦੀ ਪਾਰਟੀ ਤੇ ਚੱਲਦੀ ਹੈ, ਜਿਹੜੀ ਕਾਂਗਰਸ ਤੇ ਚੱਲਦੀ ਹੈ, ਕਿਉਂਕਿ ਉਹਨਾਂ ਕੋਲ ਬੀਜੇਪੀ ਕੋਲੇ ਆਪਣਾ ਕੁਝ ਹੈ ਨਹੀਂ, ਆਪਣਾ ਤਾਂ ਬੇਸ ਹੈ ਨਹੀਂ ਪੰਜਾਬ ਚ ਉਹਨਾਂ ਦਾ ਬਿਲਕੁਲ ਵੀ. ਪਰ ਉਹ ਕਹਿੰਦੇ ਵੀ ਜਿਸ ਤਰੀਕੇ ਨਾਲ ਭਗਵੰਤ ਮਾਨ ਸਰਕਾਰ ਕੰਮ ਕਰ ਰਹੀ ਹੈ, ਇਹਦਾ ਬਦਲ ਕੀ ਹੈ, ਇਹਦਾ ਹੱਲ ਕੀ ਹੈ, ਕਿਉਂਕਿ ਅਸੀਂ ਉਹ ਕੰਮ ਕਰਤੇ ਜਿਹੜੇ इतिहास 'ਚ ਇਹ कर नहीं सके. भगवंत मान म्हणतायत महाराष्ट्रामध्ये या गोष्टी घडल्यात उद्धव साहेबांच्या पार्टीच्या बाबतीत, म्हणजे पवार साहेबांच्या त्यांच्या तर हयातीतच झालं. म्हणजे आज बाळासाहेब नाहीत आपण म्हणतो, त्यामुळे हे बाळासाहेबांचा विचार आमच्याकडे आहे. बाळासाहेब स्वतः असतं तर बाळासाहेबांनी चांगलेच गाल लाल केले असते यांचे, पण आता बाळासाहेब नाहीत त्यामुळे त्यांच्या नावाखाली काही खपवून घ्यायचं. आज पवार साहेब हयात असताना पवार साहेबांचा पक्ष फोडला गेला. काय घडलं, न्यायव्यवस्थेने काय केलं. आज खरं तर ही दुहेरी हत्या आहे, भारतीय न्यायव्यवस्थेने केलेली, त्या न्यायव्यवस्थेच्या मदतीने झालेली ही दुहेरी हत्या आहे देशाच्या लोकशाहीची. राज्यसभेचे खासदार जर जात असतील, ज्यांना निवडून देणारे आमदार त्याच पक्षात असतील, तर मात्र काय, 2000 मला वाटतं 27च्या शेवटाला पंजाबमध्ये पुन्हा निवडणुका आहेत, त्यावेळेस पंजाबची जनता यांना धडा शिकवेलच. पण माझं एक साधं म्हणणं आहे, ही न्यायव्यवस्था ही अशी आणखी किती काळ शांत राहणार आहे. म्हणजे तुम्ही मजबूर करत आहात का देशातल्या लोकांना की तुम्ही काहीतरी उठाव करावा, तुम्ही काहीतरी आवाज उचलावा. मी प्रत्येक वेळी तो असा क्रांती उठाव म्हणणार नाही, वैचारिक क्रांतीचा सुद्धा एक उठाव होऊ शकतो. देशभर लोकांच्या मानसिकतेत बदल होऊ शकतो. हा भारत देश कायम चळवळींचा देश राहिलेला आहे. इथे एका विशिष्ट काळानंतर मुजोरी खपवून घेतली जात नाही. आपण अनेक उठाव केलेले आहेत. मग 1857 पासून त्या अगोदरच्या पानिपतापासून अनेक उठाव या देशाने पाहिलेले आहेत, अगदी इंग्रजांच्या चले जाव पासून. पण विषय असा आहे आता की त्यावेळेस क्रांतिकारक पैदा व्हायचे, क्रांतिकारक जन्मायचे, क्रांतिकारक लोकांना दिशा द्यायचे. आज जो उभा राहतो त्याला संपवलं जातं. आज विचारकांची या देशामध्ये फार वानवा मला इथे दिसते. असो, राघव चड्ढा विषयी मला फार काही बोलावंसं असं वाटत नाही. हा विषय संपला आपल्यासाठी. आता हा जो माणूस आहे याने फक्त संसदेमध्ये जे 400चा समोसा 200ला मिळणार का, आता कढीपत्त्यासोबत म्हणजे हिरवा मसाला घेताना कढीपत्त्यासोबत तुम्हाला 2 मिरच्या एक्स्ट्रा मिळणार का, किंवा जर दिल्लीमध्ये राहत असेल हा तर छोले भटुरेचे भटुरेचे आकार जरा वाढून मिळतील का,